राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला डोक्याला चाई लागल्यावर काय उपाय करावा ही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चाई म्हणजे त्या जागेची केस अशी गोल पद्धतीने अशी निघत निघत जाते, ती पूर्ण निघून जाते केस आणि ती जागा अशी पांढरी होते. तर ह्याच्यामुळं आपल्या सौंदर्याला हानी पोचते. तर काय एवढं घाबरायसारखं नाही. मी तुम्हाला औषधं सांगतो, ते तुम्ही जरूर करायची. मी 3 औषधं सांगतोय, त्यातली तुम्हाला जी सोपी वाटतील ती औषधं तुम्ही करा. औषध नंबर 1, बिबा, हळद आणि तुरटी ह्यांचं मिश्रण करून तिथं चाईच्या जागेला लावायचं. पण एक ध्यानात राहू द्या, ज्यांना बिबा उठतोय त्यांनी ही प्रयोग करायचा नाही. पुन्हा माझ्या नावानं खडं फोडते ती लोक, मला नावं ठेवते ती. तर ज्यांना बिबा उठतोय त्यांनी फक्त तुरटीनं हळद लावून बघा, फरक पडला तर पडला. दुसरं औषध म्हणजे पारवेची विष्ठा आणि उंदराची विष्ठा. या दोन्ही विष्ठा भाग घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून त्याचं पेस्ट बनवायची आणि ती तिथं चाईच्या जागेवर लावायची. आता तुम्ही म्हणसाल पारव्याची विष्ठा कुठं आणायची, उंदराची विष्ठा कुठं आणायची. तुम्हाला जर ही उपाय बरं वाटला तर ठीक, नाही तर तिसरा उपाय सांगतो मी तुम्हाला. तिसरा उपाय असा आहे, लवंगी मिरचीचा पालाच घ्यायचा बरं का. नाही तर मिरची घ्यायचा ठणा बोंबल चाल. तर लवंगी मिरचीचा पाला फक्त घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जास्वंदीचं फुल, हे दोन्ही काय करायचं, चुरायचं चांगलं आणि तिथं मालिश करायची. ती लेप तसाच तिथं चाईच्या जागेला लावायचं. मित्रांनो, ही चांगलं औषध आहे, ती करून बघा. फरक पडला तर बाकीच्यांना बी सांगा ही औषधं. धन्यवाद.